उदं मत्ति धनं मत्ति इति पारो विहयति अत्तहि आत्तनोऽनर्थि कुतो पुत्तं कुतो धनम्। हे मनुष्या, ज्याला तू माझा पुत्र माझा पुत्र माझा पुत्र, माझे धन माझे धन माझे धन म्हणून समजत आहे, तुझे स्वतःचे शरीर तुझे नाही, तुझ्या स्वतःच्याच शरीरावर तुझी काही हुकूमत चालत नाही, तर कुठला पुत्र आणि कुठले धन? मेरा मेरा क्या करता है, पुत्र मेरा धन मेरा, काहे सोचकर दुःख पाता रे, जब शरीर तक नहीं तेरा। या तथागत अर्हत सम्यक संबुद्धांच्या या धम्मपदाच्या गाथेनं मिलिंद प्रश्न या ग्रंथामध्ये खंड 3 मध्ये असा एक उल्लेख आहे। संयुक्त निकायाची ती गाथा आहे, एका भिक्खूचे ते उदाहरण आहे। त्या संयुक्त निकाय गाथेचा खूप सुंदर भावार्थ की या राजगृह पर्वतामध्ये विपुल पर्वत सर्वश्रेष्ठ आहे। हिमालय पर्वतामध्ये श्वेत पर्वत सर्वश्रेष्ठ आहे। संपूर्ण जलाशयांमध्ये समुद्र सर्वश्रेष्ठ आहे। तारे नक्षत्रांमध्ये सूर्य सर्वश्रेष्ठ आहे। त्याचप्रमाणे या जगामध्ये देव आणि मनुष्यांमध्ये बुद्ध सर्वश्रेष्ठ आहे। या संयुक्त निकायाच्या गाथेमध्ये निपुता नुनंसो माता निपुता नुनंसो पिता निपुता इरिसो पतिती, धन्य ती माता जिला सिद्धार्थ गौतमासारखा बुद्धासारखा पुत्र जन्मास आला, धन्य ते पिता की ज्यांना सिद्धार्थ गौतम बुद्धासारखा राजरत्न पुत्ररत्न लाभला, आणि धन्य ती पत्नी जिला सिद्धार्थ गौतम बुद्धासारखा पती मिळाला। या किसा गौतमीच्या गौरवाच्या उद्गारानं धम्म सवन कालो अयं भदन्ता, कालेन धम्म सवनम एतं मंगलम उत्तमम। योग्य काळी धम्म सवन करणं हे उत्तम मंगल आहे। कालेन धम्म साकच्छा, धम्म साकच्छा म्हणजे धम्मचर्चा, धम्मचर्चा करणे, धम्मचर्चा घडवून आणणे हे उत्तम मंगल आहे। या उत्तम मंगलाच्या दिशेनं ही सावन अमावस्या, या सावन हा जो शब्द मी श्रावण शब्द वापरलेला नाही, श्रावण ऍक्च्युअली सावन सावन आपण जे म्हणत असतो, हा शब्द जरी तुम्हाला हिंदीतला वाटत असेल सावन, सावन हा शब्दच मुळात पालीचा शब्द आहे सावन। जसं आपण सावन भादो म्हणतो किंवा आया सावन झुमके असं तुम्ही शब्द ऐकले असेल, कारण सर्व भाषेची जननी पाली भाषा आहे, म्हणूनच तिला पालेते इति पाली म्हणतात। जगाचं पालन पोषण करणारी ही पाली धम्मलिपी भाषा, सावन हा शब्दच पाली भाषेतला आहे। कारण शहामृक्ष षटकोणश श्र हे शब्द पाली व्याकरणामध्ये येत नाही। जसं तुम्ही शरणम नाही म्हणत, पण काही काही बाया तेच चालू आहे शरणम। मकारांत आणि अनुस्वरांत
जेव्हा एखादा नवा आगंतुक भिक्खू ज्याला प्रवचन घ्यायचे असते तेव्हा मकारांत शरणम म्हणायला लावतात. शरणम म जोडल्या जातो, शरणम म जोडल्या जातो, म्हणून त्याला मकारांत आणि अनुस्वारांत म्हणजे स जोडल्या जातो. म्हणून तो श्रावण शब्द नाही आहे, हा संस्कृत शब्द आहे. श्रावण पौर्णिमा ऍक्च्युअली शब्द आहे सावन पौर्णिमा. जसं धम्म सवन, सवन म्हणजे श्रवण करणे. तुम्ही श्रुतमय प्रज्ञा हा शब्द ऐकला असेल, श्रुतमय प्रज्ञा. ऍक्च्युअली तो शब्द पालीमध्ये सूतमय प्रज्ञा आहे. आणि म्हणून शब्द चुकला तर शब्दाचा अर्थ चुकतो. तर ह्या पाली धम्मलिपीचा अभ्यास करणं उपासक उपासिकांनी अत्यंत गरजेचं आहे. अनेक उपासक उपासिका मला कमेंट करतात, काही सूचना करतात, भांतेजी रात्रभर महापरित्राण पाठ घेतल्यानं काय होतं, त्या सूत्राचा काही लोकांना अर्थ समजतो का, त्या सूत्र घेऊन काही फायदा आहे का, अशी लोक बोलतात. परंतु आपण पाहिलं असेल एकेकाळी या जम्बूद्वीप भारताची भाषा पाली भाषा होती, राजभाषा होती, राष्ट्रभाषा होती आणि ती लोकभाषा म्हणून प्रचलित होते. या जम्बूद्वीप भारतामध्ये जेवढे काही सम्राट अशोकांचे शिलालेख प्राप्त झालेले आहे त्याच्यामध्ये पाली धम्मलिपीच आहे. ब्रह्मलिपी म्हणणं चुकीची गोष्ट आहे, धम्मलिपी. तर ही धम्मलिपी आणि पाली ही जी भाषा आहे या भाषेचा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. म्हणून जेव्हा ब्रिटिश हुकूमत जेव्हा भारतामध्ये होती तर ब्रिटिशांनी पहिल्यांदाच पाली टेक्स्ट सोसायटीची निर्मिती केली. आणि आपल्याला माहित आहे की पाली भाषा पहिल्यांदा वाचणारा व्यक्ती जेम्स प्रिन्सेप होता 1822 मध्ये. हा जेम्स प्रिन्सेप जर भारतामध्ये आला नसता तर कदाचित सम्राट अशोकाचा शिलालेख आणि सम्राट अशोकाचा इतिहास या जगाला कळला नसता. या सावन पौर्णिमेच्या निमित्तानं या धम्म मंचावर मी अर्थात सम्यक संबुद्ध देवानंद प्रियदर्शी महान सम्राट अशोक आणि बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांना वंदन करून या ठिकाणी आदरणीय पूजनीय भदंत ज्ञान ज्योतिजी महाथेरो यांच्या त्यागशील गुणांना मी वंदन करतो, ज्यांनी आपल्याला धम्मदेशना केली. आदरणीय माझे धम्मबंधू धम्मचेतेजी त्यांच्याही शिलगुणांना मी वंदन करतो. उपस्थित सर्व श्रद्धाशील उपासक उपासिका यांच्या प्रति मंगलाची कामना करतो. ही श्रावण अमावस्या, या श्रावण अमावस्या आज उपोषित वारीत शिलाचा दिवस आहे. वारी म्हणजेच ज्याला व्रत म्हणतो आपण, जे उपोषिताचे जे 3 भाग सांगितलेले आहे, गोपाल उपोषित, निग्रंथ उपोषित आणि आर्य उपोषित. त्याला आर्य, अठ्ठशील, उपोषित, वारीतशील एवढा लांबलचक शब्द आहे. तुम्ही उपोषित म्हणता सोडून देता उपोषित. ऍक्च्युअली तो शब्द किती लांबलचक आहे, आर्य, अठ्ठशील, उपोषित, वारीतशील. वारीत म्हणजे वारीत व्रत, व्रत हा जो आपण शब्द वापरत असतो त्याच्यामध्ये जे 8 शील असतं, या 8 शीलाला जे उपोषित म्हणून आपण ग्रहण करत असतो. मी मगाशीच बस मध्ये येत असताना अनेक उपासक उपासिका आज अमावस्येचा उपवास आहे, उपवास आहे, पौर्णिमेचा उपवास, अमावस्येचा उपवास, अष्टमीचा उपवास, वर्षावासाचे उपवास. उपवास नावाचा शब्द बौद्ध साहित्यामध्ये कुठेच सापडणार नाही तुम्हाला. अख्खं त्रिपिटक जरी चाळून बघितलं, तुम्ही कोणताही ग्रंथ वाचा, तुम्हाला उपवास नावाचा शब्दच सापडणार नाही. हा त्रिपिटकातला शब्द अजिबात नाही.
उपवास नावाचा शब्दच नाही, उपोषक आहे. म्हणून उपवास धरला, उपवास सोडला हे शब्द डोक्यातून काढून टाका. तुम्हाला अठ्ठशील अर्य अठ्ठशील उपोषत वारितशील एवढा लांबलचक शब्द जरी येत नसेल तरी उपोषत हा शब्द आपण सांगितला पाहिजे. उपोषत म्हणून उपवास नावाचा शब्दच बौद्ध साहित्यामध्ये नाही हे प्रथम आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे तुम्ही उपवास म्हणता तर ते पहिल्या प्रकारचं जे गोपाल उपोषत आहे. तर काही उपासिकेने मला फोन केला पण त्याची म्हणे वर्षावासाचे उपवास पकडले मग सोडले धरले. तर वर्षावासाचे उपवास पकडले तर उपवासाचे फराळ कोणते खायचे तेही तुम्ही सांगा. बरोबर आहे का नाही? तर उपवास आला तर उपवासाचे फराळ आले. बरोबर आहे? तर हे उपवास आणि जे हे तुम्ही जे करता उपवास, काही उपासिकांचं तेच चालू आहे. उपवास पकडत आहे आणि ते ऍक्च्युली ते आर्य उपोषण पाळत नाही, ते पहिल्या नंबरचं गोपाल उपोषण पाळत आहे. ते गोपाल उपोषणाची कहाणी तर तुम्हाला माहित आहे. या वर्षावासाच्या या श्रावण अमावस्येच्या निमित्तानं उपोषणाचाही दिवस आहे. अनेक उपासक उपासिकांनी मला फोन केला. काही उपासक आहे की ज्यांनी फोन केला, म्हणते बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बुद्ध अँड हिज धम्मा, बुद्ध और उनका धम्म, बुद्ध आणि त्यांच्या धम्मग्रंथामध्ये अष्टशील सांगितलं आहे का? म्हणते आहे का त्याच्यामध्ये? अनेक उपासक उपासिका म्हणतात की बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथामध्ये अष्टशील सांगितलेलं नाही, आहेच नाही अष्टशील. आणि हे काय लावलंय अष्टशील उपोषण, अष्टशील उपोषण बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथामध्ये तर बाबासाहेबांनी लिहिलेलंच नाही, आहेच नाही अष्टशील. परंतु हे चुकीची गोष्ट आहे. आपण पान नंबर 303 बघा, बुद्ध आणि त्याचा धम्मग्रंथ पान नंबर 303 याच्यामध्ये बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथामध्ये अठ्ठशील उपोषण आहे. पान नंबर 303 मध्ये उपासकांचा धम्म आणि भिक्खूंचा धम्म हा एक चॅप्टर आहे. तर या उपोषणाचं महत्व विशाखाचं तर तुम्हाला माहित आहे की विशाखा माता जे भंतेजींनी आताच सांगितलं की सर्वात लहान वयामध्ये म्हणजे 7 वर्षामध्ये सोतापन्न फलाची तिने प्राप्ती केली होती. सोतापन्न. विशाखाला महाउपासिका असंच म्हणत नाही लोक. उपासिका तर लय होत्या भगवंताच्या. सुकेशिनी होती, गोपाल माता, सामावती, धनंजनी, सुजाता, सुप्रिया, खूप सारी नावं घेता येईल. पण महाउपासिका एकच आहे. तिचं नाव काय आहे? महाउपासिका मिगार माता विशाखा. एवढं लांबलचक नाव. भगवान बुद्धांचा महाउपासक एकच आहे. महादानी सुदत्त अनाथ पिंडक. महाउपासक सुदत्त अनाथ पिंडक आणि महाउपासिका मिगार माता विशाखा. वयाच्या 7व्या वर्षामध्ये मेंढक सेठ, तिच्या आजोबाचं नाव काय होतं? मेंढक सेठ. आईचं नाव सुमना देवी, वडिलांचं नाव धनंजय सेठ. हा परिवार महाबोधी महाविहार त्याची जी दिशा पाहतो, पूर्व दिशा सूर्याच्या दिशेनं, बोधिसत्व सिद्धार्थ गौतमाचा जो उभ्यानच शालवृक्षाला पकडून जन्म झाला होता, तर तोही पूर्व दिशेलाच. आणि आखाडी आषाढ पौर्णिमेला जे धम्मचक्क प्रवर्तन समय संबुद्धांनी सारनाथला केलं, ती दिशा सुद्धा ते माहित असलं पाहिजे तुम्हाला की ते 5ही भिक्खू आणि बुद्धाचा जो चेहरा होता, जे धम्म उपदेश धम्मचक्क गतिमान केलं, तर धम्मचक्क प्रवर्तन करण्याची दिशा सुद्धा पूर्व दिशा होती. लक्षात घ्या. तुम्ही कुशीनगरला गेल्याच्या नंतर महापरिनिर्वाण बुद्धाची मूर्ती बघा. ती मूर्ती
दिन्न नावाच्या मूर्तिकारांनी तयार केली, लाल बलुआ पत्थर, आणि ती मथुरेला तयार करण्यात आली. ते महापरिनिर्वाण नाही का कुशीनगरची, आणि तुम्ही कुशीनगरला गेले तर ती मूर्ती तुम्हाला कशी दिसते? सूर्याचा अस्त ज्या दिशेनं होतो ना, इकडे पश्चिमेकडे, तर बुद्धाचं जे मुखमंडल आहे, महापरिनिर्वाणाचा चेहरा, ते कुणीकडे आहे? पूर्व दिशेकडेच. आणि किती अचूक अंदाज आहे की तुम्ही अजिंठा लेणीमध्ये 29 लेण्यांचा समूह आहे, 29 लेणीचा, आणि सर्वात 29 नंबरची शेवटची बुद्ध लेणी अजिंठा लेणीची, त्याची महापरिनिर्वाण मुद्रा बघा. तुम्हाला जशी कुशीनगरचं आहे ना दिशा, तशीच मूर्ती पूर्व दिशेकडं, म्हणजे ज्ञानप्राप्तीची दिशा ही पूर्व दिशा. आणि म्हणून जेवढे काही 84,000 महाविहार होते, काही विहार सोडले तर या जगभरातील भारतामध्ये जेवढे काही 84,000 महाविहार अशोक राजांनी आणि इतरही बौद्ध राजांनी बांधले होते, त्याची दिशा तुम्हाला पूर्व दिशाच दिसते. उदाहरणार्थ पंढरपूरचं मंदिर, महाबोधी महावीराची जशी दिशा आहे ना, पंढरपूरच्या महाविहारामध्ये प्रवेश केला लोक महाद्वार म्हणतात त्याला, महाद्वार. हे महाविहार जेवढे काही 84,000 महाविहार असतात ना, त्या 84,000 महाविहाराच्या द्वारालाच महाद्वार म्हणतात. म्हणून पंढरपूरच्या विठ्ठलाचं जे प्राचीन मंदिर आहे हे बुद्ध विहार आहे, सिद्ध करून देईल हे जे बोधिसत्व बाबासाहेबांचं कथन आहे, त्याची दिशा सुद्धा तुम्हाला बिलकुल महाबोधी महावीरासारखे दिसेल. एवढाच फरक आहे, ते निरंजना नदीच्या दिशेकडे आहे आणि हे चंद्रभागा. ऍक्च्युली ती भीमा नदीच आहे, परंतु चंद्राच्या कोरी सारखी तिथे आकार येते पंढरपूरला, ती भीमा नदी, म्हणून तिला चंद्रभागा म्हणतात. तुम्ही तिरुपती बालाजी असेल, सोमनाथ असेल, जगन्नाथ असेल, बद्रीनाथ असेल, केदारनाथ असेल, अमरनाथ असेल, कोणार्क असेल, जेवढी काही भारतातली तुम्ही जुनी मंदिरं बघा, त्याची दिशा तुम्हाला पूर्व दिशाच दिसते. आणि त्याची सुरुवातच सम्यक संबुद्धाच्या बोधिसत्वाच्या जन्मापासूनच ती पूर्व दिशा महत्वाची आहे. म्हणूनच ते विशाखा मातेनं पूर्व दिशेचीच निवड केली. श्रावस्तीला जे महाविहार बांधून दिलं, लग्नामध्ये महाकल्पलता नावाचा हार 500 सोनार आणि 5 महिने एकाच हाराला बनवायला 500 सोनाराची निवड केली होती तिच्या वडिलांना, धनंजय सेठनं. त्या हाराचंच नाव आहे महाकल्प लताहार. त्या महाकल्प लताहारामधूनच ते पूर्वाराम कुब्बाराम नावाचं महाविहार श्रावस्तीला विशाखा मातेनं बुद्धाला आणि भिक्खू संघाला आखाडी पौर्णिमेला दान केलेलं होतं. आणि त्याच पूर्वाराम महाविहारामध्ये विशाखा एकदा आली आणि बुद्धाला विचारत आहे, हेच वैते श्रावस्तीच्या, कारण भगवान बुद्धांचे 25 वर्षाबाद जरी श्रावस्तीच्या जेतवनात झाले, म्हणजे श्रावस्तीला झाले, तर या पूर्वाराम महाविहारामध्ये विशाखा मातेनं उपोसत सुत्त, म्हणजे तुम्ही उपोसत म्हणता, ते एक प्रकारचं उपोसत सुत्ताचा उपदेश याच पूर्वाराम महाविहारामध्ये विशाखाला आणि तिच्या मैत्रिणींना तथागत सम्यक संबुद्धाने केलेला होता. जे मी माझ्या विषयापासून सांगत होतो की बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथामध्ये अनेक उपासक उपासिकांचे फोन आले. हे काय लावलं उपासिकांनी, अष्टशील पंचशील काही पुरेसं नाही का? कुठे आहे अष्टशील? बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथामध्ये तर उपोसत आणि अष्टशील आहेच नाही. परंतु पान क्रमांक 303 मध्ये उपासकांचा धम्म आणि भिक्खूंचा धम्म हे चॅप्टर तुम्ही वाचा. आणि ही घटना श्रावस्तीच्या जेतवनातलीच आहे. श्रावस्तीचा धम्मिक नावाचा उपासक आणि त्याचे 500 इतर उपासक, म्हणजे धम्मिक नावाचा एक उपासक आणि त्याचे 500 इतर उपासक, भगवान बुद्धांचा वर्षावास श्रावस्ती जेतवनला सुरू असते आणि त्यावेळी धम्मिक आणि त्याचे 500 मित्र उपासक
बुद्धाकडे जेतवनात येतात, बुद्धाला पंचाप्रणाम करतात, हे सम्यक संबुद्धा, मला काहीतरी विचारायचं आहे, उपासकांचा धम्म आणि भिक्खूंचा धम्म याच्यामध्ये काही अंतर आहे का की सारखाच आहे? हे तुम्ही सुत्त निपात या ग्रंथामध्ये सुद्धा वाचू शकता. तर हे धम्मिक सुत्त बाबासाहेबांनी तिथे घेतलेलं आहे. तर त्याच्यामध्ये उपोषण आहे किंवा नाही म्हणून मी सांगत आहो या श्रावण अमावस्येच्या निमित्तानं बुद्धानी धम्मामध्ये. तर बघा शब्द कसा आहे, उपोषण, अठ्ठशील उपोषण ग्रहण करावे, हा एक शब्द आहे. उपासकांनो म्हणजे धम्मिकला आणि 500 उपासकांना सांगत आहे, अठ्ठशील उपोषण ग्रहण करावे. दुसरा शब्द, उपासिकांनो या श्रावण अमावस्या ही महापरित्त पाठ याचा हा कालावधी. तर उपोषण, अठ्ठशील उपोषण हे बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथामध्ये आहे. धम्मिक आणि 500 उपासकांना बुद्ध सांगत आहे. म्हणजे खऱ्या अर्थानं उपोषणाचं महत्व उपोषण सुत्तामध्ये आणि धम्मिक सुत्तामध्ये आपण बघावं. धम्मिक आणि 500 उपासकांना बुद्ध सांगत आहे, अठ्ठशील उपोषण ग्रहण करावे. पुढचा शब्द आहे बुद्ध आणि धम्मामधला, सकाळी सकाळी म्हणजे ज्या दिवशी अष्टमी असेल, अमावस्या असेल, पौर्णिमा असेल, वर्षावासाचा कालावधी असेल, अठ्ठशील उपोषण ग्रहण करावे. सकाळी सकाळी श्रद्धेने असा शब्द आहे. भिक्खूला भोजन आणि पाणी दान द्यावे, बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथामधला गोष्ट. तिसरी, गृहस्थ जीवनासाठी भगवंतांनी पुढचा शब्द वापरलेला आहे, माता पित्यांची उत्तम प्रकारे सेवा करावी, सम्यक मार्गाने उपजीविका करावी. अशी 4 शब्द भिक्खूंचा धम्म आणि उपासकांचा धम्म याच्यामध्ये धम्मिक सूत्रामध्ये हे उपोषण बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथामध्ये आहे. पण अनेक लोकांमध्ये अज्ञान आहे आणि अज्ञानाला दोष देता येत नाही की अष्टशील आहेच नाही, उपोषण आहेच नाही बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथामध्ये, परंतु आहे पान नंबर 303 आणि सुत्त निपात मध्ये धम्मिक सूत्रामध्ये जसंच्या तसं बुद्ध आणि धम्मामध्ये वर्णित केलेलं आहे. म्हणून ही श्रावण अमावस्या, या श्रावण अमावस्येचं ज्याला तुम्ही करणीय मेत्त सुत्त म्हणता, ज्याचा अर्थ करुणा मैत्री सुत्त, जे भगवान बुद्धांचं अत्यंत प्रभावशाली आणि महत्वपूर्ण सुत्त, ज्या सुत्ताचा उल्लेख भगवान बुद्धाने जिनपंजर गाथांमध्ये केलेला आहे. जिनपंजर गाथांमध्ये सुत्तांचं महत्व विशद केलेलं आहे तथागत सम्यक संबुद्धानं. या श्रावण अमावस्या, या श्रावण अमावस्येचं खूप सुंदर एक वैशिष्ट्य आहे. या श्रावण अमावस्या यश आपण नाव ऐकलं असेल, यश. हा यश नावाचा भिक्खू, हा यश त्याचे 50 मित्र. महाराष्ट्रामध्ये एक म्हण आहे, 5चे 50 झाले, बरोबर आहे ना? तर हे 5चे 50 यश, याचे एकूण 50 मित्र होते. आणि यशचे अत्यंत जवळचे जिगरी मित्र ज्याला म्हणतो, तो म्हणजे विमल होता, सुबाहू होता, पुण्यजित होता आणि गवामपती. किती झाले? 4. आणि यशला पकडून 5. आणि त्याचे इतर 50 मित्र हे 5चे 50 झाले. आणि बुद्धाचे जे प्रथम परिव्राजक शिष्य आहे तेही 5 आहे. महाराष्ट्रामध्ये जे मन तयार झाले का नाही, 5चे 50 झाले, तर ही यश पासूनच ही घटना, म्हणजे यशला पकडून जे 5 जण चिवर घेत असतात आणि नंतर त्याचे 50 इतर मित्र चिवर घेत असतात वाराणसीची. आणि हे वाराणसी हे खूप महत्वाचं ठिकाण आहे माऊल्यांनो. अलीकडेच यावर्षी 45व
विश्व विरासत धरोहर वर्ल्ड हेरिटेज साइट म्हणून जागतिक वारसा स्थळ म्हणजे तुम्हाला समजणार नाही, जसं ताजमहाल आहे, अजंठा वेरूळ आहे, एलिफंटा आहे, म्हणजे जागतिक धरोहर, जागतिक धरोहर जसं पेट्रो गार्डन वगैरे आहे. तर अशा पद्धतीने सारनाथ हे आता विश्व विरासत वारसा स्थळ झालेलं आहे 45व. आता 2-4 दिवस तुम्ही खबर मोबाईल मध्ये पाहिली असेल. याच्या अगोदर विश्व धरोहर स्थळ म्हणून फक्त महाबोधी महाविहार होतं, अजिंठा लेणी होती, वेरूळची लेणी होती, सांचीचा महास्तूप होता आणि जसं महाबलीपुरम आहे किंवा एलिफंटा ही प्राचीन बौद्ध विरासतच आहे. तर एकूण 5 स्थळ ही बौद्ध स्थळ जागतिक वारसा म्हणून घोषित करण्यात आले आणि याच वर्षी 2026 ला हे सारनाथ म्हणजेच वाराणसी हे सुद्धा जागतिक वारसा स्थळामध्ये त्याची नोंद करण्यात आली. जगाच्या उपासकांचं, जगातील लोकांचं लक्ष वेधून करण्यासाठी, कारण या सारनाथवरूनच अख्ख्या जगामध्ये बुद्ध धम्माचा प्रकाश पसरलेला होता. आणि म्हणून हे जे सारनाथ आणि वाराणसी हे अत्यंत महत्वाचं ठिकाण. वाराणसी, वरुणा आणि अस्सी अशा 2 नद्या आहेत तिथे, वरुणा आणि अस्सी, आणि प्रमुख नदी आहे गंगा नदी. गंगा नदी, वरुणा नदी आणि अस्सी नदी या 3 नद्यांचा संगम त्या वाराणसी सारनाथला असल्यामुळे तिथे कुंभमेळा भरतो. वास्तविक पाहता जी अस्सी नदी आहे, वरुणा नदी आहे आणि गंगा नदी आहे, जिथे 3 नद्याचा संगम असतो तिला उपसंपदा भूमी म्हणतात. उपसंपदा म्हणजे माहित आहे ना, भिक्खूला नदीच्या पात्रामध्ये उभं ठेवतात आणि ती त्याची उपसंपदा होते. ज्या ज्या ठिकाणी प्रयागराज असेल किंवा नाशिकचा त्र्यंबकेश्वर गोदावरी नदी असेल, गोदावरी नदीचा उल्लेख तर पारायण सुत्तामध्ये आहे, बावडी भिक्खू. तर ज्या ज्या ठिकाणी कुंभमेळे भरवण्यात येते ते सगळे स्थळ उपसंपदा भूमी होते माऊल्यांनो. गंगा नदीच्या किनारी जे आज बनारस घाट आहे उभा, एकूण 88 घाट आहेत त्या ठिकाणी, 88 घाट गंगा नदीच्या किनारी सारनाथला. त्या 88 घाटापैकी आजही एक घाट आहे तिथे, तथागत घाट आहे गंगा नदीच्या ठिकाणी. आणि ते तथागत घाट ज्याला बुद्ध घाटही म्हणतात लोक वाराणसीचे. वाराणसी आणि सारनाथचं अंतर काही खूप लांब नाही, 10 किलोमीटरच आहे. आज जे तुम्ही सारनाथला जाता तर ते सारनाथ नगर नव्हतं. इथं बसलेल्या उपासक उपासिकांना मला असं विचारायचं आहे की ज्यावेळी बोधिसत्व सिद्धार्थ गौतमांनी ज्ञान प्राप्तीसाठी ज्या बोधिवृक्ष पिंपळ वृक्षाची निवड केली होती, पूर्व दिशेची निवड केली होती, तर ज्यावेळी ते उर्मिलाच्या त्या पिंपळ झाडाखाली बोधिवृक्षाखाली बसले सम्यक संबोधी प्राप्ती करण्यासाठी, त्यांनी अधिष्ठान ग्रहण केलं होतं. अनेक उपासक उपासिकांचे फोन आले मला, भंतेजी अधिष्ठान अधिष्ठान म्हणजे वर्षावास आला की आपण अधिष्ठान म्हणत असतो. अधिष्ठान ही एक पारमिता आहे. अधिष्ठान म्हणजे साधा सुद्धा शब्द नाही, अधिष्ठान म्हणतात पालीमध्ये. 10 पारमितांपैकीची एक पारमिता म्हणजे अधिष्ठान पारमिता. आणि जे तुम्ही अधिष्ठान अधिष्ठान म्हणतो आपण, हे पूजा अधिष्ठान आहे. भगवा किंवा पिवळा कापड ठेवणं, तिथे कलश ठेवणं, पिंपळाचे पानं ठेवणं, धागा ठेवणं, मेणबत्त्या लावणं, हे पूजा अधिष्ठान आहे. अधिष्ठान एक पारमिता आहे बुद्धाची. बुद्धाने त्याच्या धम्मग्रंथामध्ये सोप्यात सांगितलंय, अधिष्ठान म्हणजे दृढ निश्चय. म्हणून अधिष्ठान म्हणजे वचनबद्ध होणं. आणि सिद्धार्थ गौतमांनी सम्यक संबोधीच्या आधी अधिष्ठान घेतलं होतं. कोणतं? झाडाखाली बसले तर कोणतं अधिष्ठान? बुद्धांनी धम्मामध्ये म्हणाय की शरीरातील सर्व रक्त आटले तरी चालेल, बरोबर, हे अधिष्ठान असतं. ते कोणतं अधिष्ठान नाही. शरीरातील सर्व रक्त आटले तरी चालेल आणि सर्व शरीर सुकून गेलं तरी चालेल. आपण मूर्त्या पाहता सुकलेल्या. आणि जोपर्यंत मला सम्यक संबोधी प्राप्त होत नाही तोपर्यंत मी हे वज्रासन, वज्र म्हणजे काय होते? दगड, दगडासारखं
हे वज्रासन हे अधिष्ठान सोडणार नाही, हे वय अधिष्ठान, मी हे अधिष्ठान जागा सोडणार नाही. दृढ इच्छा, दृढ संकल्प. आणि दुसरं अधिष्ठान आहे, ज्यावेळी उदयन राजपुरोहित म्हणतो की शाक्य आणि कोलियाचं भांडण तर मिटलं, आता आपण कपिलवस्तूला परत या आणि कपिलवस्तूचा राज्य भोगा. तर बुद्ध काय म्हणतो उदयनला, म्हणजे सूर्य कदाचित आपली जागा बदलवेल आणि हिमालय पर्वत सुद्धा आपली जागा बदलवेल, परंतु मात्र जगाच्या कल्याणासाठी घेतलेलं जे मी अधिष्ठान आहे, मी माझं ते जे ध्येय आहे, दृढ निश्चय आहे, तो पूर्ण करेल. जेव्हा तुम्ही मिलिंद प्रश्न ग्रंथ वाचता, नागसेन भंतेजींनी अधिष्ठान घेतलं, ए उचल रे कचरा, उचल, चल उचल, तुला कचरा उचल म्हणतो ना, कचरा उचल म्हणतो ना, कचरा उचल म्हणतो ना. 3 वेळा सांगितलं भंते, नाही उचलणार. आले भंते आणि त्याला खराटा मारला. कोणाला? नागसेनला. तुम्हाला मारलं तर तुम्ही घेतला असता हिसकून आणि डबल मारला असता, पण नागसेन भंतेजीने तसं नाही केलं. काय केलं नागसेन भंतेजीनं? नदीच्या ठिकाणी गेले आणि त्यांनी अधिष्ठान घेतलं की मी असा भिक्खू बनवून दाखवेल. बरोबर आहे का नाही? जो प्रश्न प्रतिप्रश्न उभय कोटीचे प्रश्न, ते सर्व प्रश्नाची उत्तर देऊन त्या मिलिंद राजाला पराभूत केलं. कोण? नागसेनांनी. म्हणून बुद्धाने 2 ठिकाणी अधिष्ठान घेतलं, नागसेनाने अधिष्ठान घेतलं आणि बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा अधिष्ठान घेतलं. कुठे? संकल्पभूमी बडोद्याला, त्या वडाच्या झाडाखाली. समजलं तुम्हाला? वडाच्या झाडाखाली. वडाच्या झाडाचं किती महत्व आहे, ज्याला पालीमध्ये निग्रोध म्हणतात. निग्रोध. भगवान बुद्धाने आपले 45 वर्षवास केले ना आयुष्यातले, त्याच्यातला 1 वर्षवास भगवान बुद्धाने निग्रोध वनामध्ये केला. आणि हे निग्रोध वन म्हणजे कुठे होतं? कपिलवस्तूला. स्वतः राजा शुद्धोधनाने ते बुद्धाला, भिक्खू संघाला दान केलं होतं फाल्गुन पौर्णिमेला. लक्षात घ्या. निग्रोधाराम किंवा निग्रोध वन म्हणतात. निग्रोध म्हणजे काय होते? निग्रोध हा शब्द आहे पालीतला. निग्रोध म्हणजे वडाचे झाड. सुजाता मातेने बोधिसत्व सिद्धार्थाला जे खीरदान केले ते कोणत्या झाडाखाली? आणि असा बौद्ध साहित्यामध्ये उल्लेख आहे की महाकाश्यप भंतेची प्रवज्या नालंदा आणि राजगिरीच्या बीचोबीच वडाच्या निग्रोधाच्या झाडाखाली झाली, असा उल्लेख आहे. लक्षात घ्या. तर बोधिसत्व बाबासाहेबांनी जे अधिष्ठान संकल्प घेतला होता बडोद्याला, जी बोधगयेची नदी आहे की नाही, निरंजना नदी, ब्राह्मणवाद्यांनी त्यांचं नाव बदललंय, फल्गू. तर बोधिवृक्ष जे आहे बोधगयाचं, ते निरंजना नदीच्या काठी आहे. आणि बडोद्याला बाबासाहेबांनी जे अधिष्ठान घेतलं, संकल्प केला, त्या वडाच्या झाडाखाली, ते झाड सुद्धा नदीच्या काठावर आहे. त्या नदीचं नाव आहे विश्वामित्रा नदी. या विश्वामित्रा नदीच्या काठावर असलेलं ते वडाचं झाड बाबासाहेबांना केवळ 11 दिवसच त्या ठिकाणी राहता आलं. MA, PhD, DSc, LLD, DLiT, बॅरिस्टर ऑफ लॉ, 32 डिग्र्या घेतलेला बाबासाहेब आणि 9 भाषाचं नॉलेज असलेला हा बोधिसत्व बॅरिस्टर बनून येतो. गांधीजींना गोळ्या लोकांनी आफ्रिकेमध्ये रेल्वेमधून त्यांचं सामान आणि त्यांना हाकलून दिलं, धक्का मारला, हे तर तुम्ही खूपदा ऐकलं असेल. परंतु डॉक्टर बाबासाहेब, ते तर दक्षिण आफ्रिकेतली गोष्ट होती, पण या बोधिसत्व बॅरिस्टर माणसाचा, ज्याला जगातल्या अमेरिकेनं द सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हणून गौरव करावा, त्या बाबासाहेबांचा याच मातृभूमीमध्ये एवढा अपमान झाला, तो बडोद्याला. हे वेटिंग फॉर ए विजा या ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे. मग ती 40 गावच्या टांग्यावरून, टांग्या म्हणजे बाबासाहेबांना टांग्यावर बसू द्यायला कोणी तयार नव्हते. भाड्यानं 40 गावची घटना असेल
किंवा दौलताबादच्या किल्ल्यावरचा केलेला अपमान असेल किंवा त्या गोरेगाव स्टेशनवरचा अपमान असेल, आणि चौथी घटना बाबासाहेबांनी वेटिंग फॉर ए विजा या ग्रंथामध्ये हा बडोद्याचा प्रसंग वापरलाय. केवळ बाबासाहेबांना 11 दिवस बडोद्याला राहता आलं. बॅरिस्टर माणसाला किरायाने रूम भेटत नव्हते. ख्रिश्चन मित्राकडे गेले. ख्रिश्चन मित्राला म्हणत आहे की मला किरायाने रूम पाहिजे. तर ख्रिश्चन माणसाकडे गेले, मुस्लिम माणसाकडे गेले, ते अख्खं बडोदा शहर फिरले बाबासाहेब. कारण बाबासाहेबांचं असं वाक्य होतं, आपल्याला असं वाटतं की हिंदू धर्मामध्येच जातीयता आहे, परंतु बाबासाहेबांचं एक कथन आहे की हा जातीचा रोग केवळ हिंदू धर्मातच नाही, भारतामध्ये जे काही मुस्लिम आहे, ख्रिश्चन आहे, जैन आहे, शीख आहे, यांना सुद्धा जातीचा संसर्ग लागलेला आहे. पण हा संसर्ग कुठून गेलेला आहे? कोरोना सारखा इथूनच गेलेला आहे, हिंदू ब्राह्मणी धर्मातून. हा जातीयतेचा संसर्ग, हा रोग इतरही जातींना लागलेला आहे. आणि हा प्रसंग, अनुभव बाबासाहेबांना केवळ हिंदू तर सोडाच, पण बाबासाहेबांना मुस्लिम आणि ख्रिश्चन लोकांनी सुद्धा किरायानं रूम दिली नाही त्या बडोद्याला. शेवटी सोराबजी दोराबजी असं नाव बदलवून पारसी असं नाव सांगून त्या धर्मशाळेमध्ये ते राहिले. 1.5 रुपया दिला प्रत्येक महिन्याला. आणि अशा पद्धतीनं बाबासाहेब ते नंतर माहीत झालं आणि त्यांचं जे सामान आहे ते फेकून दिलं. मी माझ्या विषयाला म्हणून आपण सर्वांनी 23 सप्टेंबरला तिथे यायचं आहे, त्याचा प्रसंग म्हणून जाता मी सांगत आहोत. तर बाबासाहेबांनी त्या ठिकाणी बाबासाहेबांनी मोहलत मागितली की मला ही रात्र जाऊ दे. आणि ज्या बाबासाहेब ज्या सयाजीराव गायकवाडांच्या ज्या संस्थानामध्ये, जे आपण महाकवी वामनदादा कर्डकांचं गाणं ऐकलं असेल, ज्यांची 15 ऑगस्टला जयंती आहे, मुंबईचा एक अधिकारी राज दरबारी आल्या परी जात कळेना, हे या गाण्यामध्ये सर्व बडोद्याचा प्रसंग महाकवी वामनदादा कर्डकांनी मांडलेला आहे. तर बाबासाहेबच्या ऑफिस मध्ये बसायचे बडोद्याच्या संस्थानामध्ये. तर ते ऑफिस, ज्या टेबलवर खुर्चीवर बाबासाहेब बसायचे, ते टेबल आणि खुर्ची धुतल्या जायचे किंवा गोमूत्र शिंपडल्या जायचं. तिथला 3 टकियावाला चपराशी बाबासाहेबांना दुरून पाणी द्यायचा, दुरून खायला फेकायचा. हा अनुभव बाबासाहेबांना तिथे आला. आणि नंतर जे सोराबजी दोराबजी असं पारशी नाव धारण करून बाबासाहेब तिथे राहिले, तर त्या पारशी लोकांना सुद्धा जातीयतेचा संसर्ग लाभलेला. त्यांना ते खरं माहित पडलं की हे अस्पृश्य महार समाजातले द अनटचेबल अंत्यज आहे, शूद्राती शूद्र आहे, म्हणजे तुमच्या भाषेमध्ये खालच्या जातीचे आहे. तर हे माहित झालं, तर त्या लोकांनी त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. त्यांचे संपूर्ण पुस्तक असेल, पेटी असेल, त्यांचे कपडे असेल, सगळे असे फेकून दिले रस्त्यावर. रात्रीच्या वेळी फेकून दिले. बाबासाहेब म्हणतात, अहो रात्री वेळ तरी लागू द्या. सर्व सामान फेकून दिलं. आणि बाबासाहेब 5 घंटे वेळ होता मुंबईला यायला. बाबासाहेब त्या सयाजी गार्डन मध्ये त्या वडाच्या झाडाखाली बसले, रडले बाबासाहेब रडले. पण कोणासाठी रडले? अनेक लोक म्हणतात बाबासाहेब त्या बडोद्याला वडाच्या झाडाखाली रडले खरी गोष्ट आहे, रडले, पण रडतच राहिले नाही. आणि रडले कोणासाठी? रडले, बाबासाहेबांच्या डोळ्यात अश्रू आले. त्या बडोद्याच्या वडाच्या झाडाखाली अश्रू आले. त्याचं कारणही होतं. का अश्रू आले, का रडले बाबासाहेब? बाबासाहेबाला प्रसंग डोळ्यासमोर तरळला की मी एवढा बॅरिस्टर माणूस, उच्च शिक्षित, टाय कोट बूट घातलेला, एवढा उच्च शिक्षित विद्याविभूषित माणूस, बॅरिस्टर माणूस, त्याच्याच देशामध्ये त्याचा अपमान एवढा होत असेल, तर माझा दीन समाज, अस्पृश्य समाज, तळागाळातील समाज जो खेड्यापाड्यात राहतो, त्यांच्यावर किती अन्याय, अत्याचार, जुलूम होत असेल. तुमचं चित्र डोळ्यासमोर आलं, तुमचे चेहरे डोळ्यासमोर आले. माझ्यावरच एवढ्या बॅरिस्टर माणसावर हा प्रसंग येत असेल, लक्षात घ्या, तर माझ्या समाजाचे कसे हाल असतील. हे प्रसंग बाबासाहेबाला आठवला. तुमचे चेहरे दिसले माऊल्यांनो, आणि बाबासाहेबांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. रडले खरीच गोष्ट आहे,
परंतु ते रडतच राहिले नाही. त्यांनी अधिष्ठान घेतलं, संकल्प केला. कोणता? की जोपर्यंत मी माझ्या समाजाला अंधारातून उजेडात उभं करणार नाही, या गुलामगिरीतून त्यांना बाहेर काढणार नाही, हे जर मी करू शकलो नाही, माझ्या समाजाला अंधारातून उजेडात आणू शकलो नाही, त्यांच्या गुलामगिरीच्या हजारो वर्षाच्या बेड्या तोडू शकलो नाही, हे जर मी करू शकलो नाही, तर मी स्वतःला विजेच्या खांबाला बांधून स्वतःला संपवेन किंवा बंदुकीच्या गोळ्या स्वतःच्या कानपटावर मारून स्वतःला संपवून टाकेल. माऊल्यांनो, मला असं विचारायचं आहे जाता जाता म्हणून, की काय बाबासाहेबांनी बोधिसत्वांनी स्वतःला संपवलं? केलं तसं? कारण बाबासाहेबांनी जे अधिष्ठान संकल्प केला ना अंधारातून उजेडात आणण्याचं, तर तो बाबासाहेबांनी पूर्ण केला आहे. आणि तो उजेड म्हणजे कोणता आहे? अंधाऱ्या रात्रीत भीमानं लावलाय दिवा. कोणता? तेलाचा आहे का? हाच तो बुद्ध नावाचा उजेड, हाच तो बुद्ध नावाचा धम्म प्रकाश. समजलं ना? सोन्यानं भरली ओटी, म्हणजे काय सोनं टाकलं का तुमच्या ओटीमध्ये? हा सोन्यासारखा बुद्धाचा धम्म तुमच्या ओटीमध्ये टाकला. सोन्यानं तर ओटी भरली, तरी आमच्या बाया 7व्या महिन्याच्या ओट्या भरतच आहे. म्हणून तर हा संकल्प बाबासाहेबांनी पूर्ण केला, म्हणून ती संकल्प भूमी झाली. वडाचं झाड, निगरोधाचं झाड, त्या विश्वामित्रा नदीच्या काठचं बडोदा, बडो 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 म्हणजे बड बड, वडाचं झाड ते बडोदा बडोदरा. आणि बाबासाहेबांनी तो संकल्प माऊल्यांना पूर्ण केला. मला कधी कधी ती गोष्ट आठवते की आमच्या एकेकाळी या बॅरिस्टर बोधिसत्व माणसाला किरायानं रूम भेटत नाही. स्वतःच्या देशामध्ये आज आमचे एवढे मोठे महाल उभे झाले. बरोबर आहे का नाही? महाल उभे. आमच्या बापाचं सामान रात्रीच्या वेळेला फेकून दिलं. म्हणून तुम्हाला असं वाटत असेल, काही बाया म्हणते आम्ही अशी पद्धतीची साडी घालू, तशा पद्धतीचा शालू घालू, हा दागिना घालू, तो दागिना घालू. तुम्ही किती चांगले दागिने घाला आणि किती चांगलं राहा, जात कधीही जात नाही. केवळ शरीराचा विटाळ गेला, मनाचा विटाळ कायमच आहे. एवढा बॅरिस्टर माणसाचा अपमान होत असेल तर तुमचं काय? आजही ते चालूच आहे. तर बाबासाहेबांनी जे अधिष्ठान संकल्प केला ते वडाचं झाड आजही त्या ठिकाणी आहे. बाबासाहेबांचं ते अधिष्ठानाचं ठिकाण जसं बोधगया बोधिवृक्षाचं ठिकाण सम्यक संबुद्धाचं अधिष्ठान आहे, त्याचप्रमाणे या बोधिसत्व बाबासाहेबांनी तो संकल्पच केला नसता, तो दृढ निश्चय, तो संकल्प अधिष्ठान तिथे बाबासाहेबांनी केलं आणि ते पूर्ण सुद्धा करून दाखवलं. केवळ 11 दिवसच बाबासाहेबांना त्या ठिकाणी यावं लागलं बडोद्याला. आणि बाबासाहेबांचं ते संकल्पभूमी म्हणून 23 सप्टेंबरला दरवर्षी नागपूर दीक्षाभूमीप्रमाणे आणि भीमा गोरेगाव प्रमाणे लाखोंच्या जनसंख्येनं तिथं कार्यक्रम होतो. कुठे? संकल्पभूमी बडोद्याला 23 सप्टेंबरला. आणि मग ते बोधिसत्व बाबासाहेबांचं अधिष्ठान संकल्पभूमी या ठिकाणी आपण सर्वांनी यावं असं मी आवाहन करतो. आणि पहिल्यांदाच आदरणीय पूजनीय भदंत ज्ञानज्योतीजी महादेव आणि धम्मचेती भंतेजी यांच्या प्रयत्न बलाने पहिल्यांदाच ज्या झाडाखाली बोधिसत्व बाबासाहेबांनी अधिष्ठान केला, संकल्प केला, त्याच वडाच्या झाडाखाली भंतेजींच्या या मधुर वाणीतून त्या ठिकाणी बोधिसत्वांचे जे तरंग आहेत बाबासाहेबांचे, त्याच झाडाखाली पहिल्यांदाच भंतेजींच्या या मुखातून महापरित पाठ सुत्ताचा पाठ त्या ठिकाणी त्या वडाच्या झाडाखाली होणार आहे. भंतेजींच्या माध्यमातून आणि सर्व भिक्खू संघ आपल्याला आवाहन करत आहे की इथे बसलेल्या सर्वच उपासक उपासिकांनी एकतर तुम्ही स्वतःच्या ट्रॅव्हल्स करा किंवा धम्मचेती माऊल्यांनो, आपल्याला हे भिक्खू संघाकडून जाहीर असं आवाहन आहे की आपण इथे बसलेल्या सर्वच उपासक उपासिकांनी यावेळी पहिल्यांदा या बडोदा संकल्प भूमीला यायचं आहे.
त्या वडाच्या झाडाखाली आपलं महापरित्राण पाठ होणार आहे. आणि मगाशी भंतेजींनी धम्मचेती भंतेजींचे उल्लेख केलेला होता, जे विल्यम पेपे यांच्या माध्यमातून ज्या भगवान बुद्धांच्या शारीरिक अस्तुधातू रॅलेक्स ज्या कपिल वस्तूला प्राप्त झालेल्या त्या अस्थी, भंतेजींचं नेहमी कथन असते ज्ञानज्योती भंतेजींचं की त्या अस्थी ह्या संग्रहालयामध्ये म्युझियम मध्ये नसाव्या, त्यांची जागा ही स्तूपातच असते, महास्तूपामध्ये असते आणि ते लोकांना पूजनीय म्हणून त्या महास्तूपांची पूजा केली जात असते शारीरिक धातूंची. तर भगवान बुद्धांच्या गुजरात मध्ये 2 ठिकाणी अस्थी आहे. एक अस्थी जुनागड गिरनार या ठिकाणी बोरिया नावाचं एक ठिकाण आहे, त्या ठिकाणी भगवंताच्या शारीरिक धातू गुजरात मध्ये प्राप्त झाल्या. आणि दुसरा शामलाजी नावाचा एक जिल्हा आहे तारंगा आणि अरावली पर्वतच्या ठिकाणी गुजरातला. तर त्या ठिकाणी देवणी मोरी नावाचं एक ठिकाण आहे, तिथे भगवान बुद्धांच्या शारीरिक धातू अस्थी प्राप्त झालेल्या आहे. पण 2 ठिकाणी गुजरातला भगवंताच्या अस्थी प्राप्त झालेल्या आहे. म्हणून देवणी मोरी गुजरात हे जे प्राचीन सम्राट अशोकाचं ते महास्तूपांपैकीच एक महास्तूप, तिथल्या अस्थी ओरिजिनल अस्थी. आणि त्या अस्थीची विशेषता म्हणजे जे कुंकवाचा करंडा तुम्ही जुन्या लोकांनी बघितला असेल, कुंकवाचा करंडा वेगळा राहत होता असा डब्यासारखा, तसा कुंकवाचा करंड्यासारखं तिथे ते कलश सापडलेला आहे तिथे, म्हणजे कुंकवाचा करंडाच म्हणते, जुन्या बाह्या वापरत होत्या त्या पद्धतीचा तो करंडा तिथे देवणी मोरी गुजरातला सापडला. आणि त्याच्यावर शिलालेख आहे, बुद्धाचा दशबलम असा उल्लेख केलेला आहे पाली भाषेमध्ये. आणि भगवान बुद्धांचा प्रातिनिध्य समुत्पाद पाली धम्मलिपीमध्ये कोरलेला आहे बघा. आणि त्याच्यामध्ये भगवान बुद्धांच्या सोन्याची छोटीशी अशी कोपी आहे बोटासारखी, आणि त्याच्यामध्ये भगवान बुद्धांच्या शारीरिक धातू आहे. आणि त्याच शारीरिक धातू आपण ज्या ठिकाणी जाणार आहोत बडोदा संकल्पभूमीला, त्या तिथेच सयाजी गायकवाड युनिव्हर्सिटी मध्ये, म्हणजे तिथेच संकल्पभूमीला भगवान बुद्धांच्या ओरिजिनल अस्थी धातू तिथे आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजे तुम्हाला ती पर्वणीच असणार आहे. सयाजी राजांचा लक्ष्मी विलास राजमहाल आणि भगवंताच्या शारीरिक अस्थी धातू ज्या तुम्ही पहिल्यांदा तिथे पाहणार आहात. आणि ते वडाचं दिग्रोदाचं ते संकल्पभूमी हे जे ठिकाण आहे ते तुम्ही त्याचा तुम्हाला पहिल्यांदाच अनुभव येणार आहे. त्या ठिकाणी धम्मचेती भंतेजींच्या प्रयत्नबलाने त्या ठिकाणी आपण थोडीशी शोभायात्रा सुद्धा काढणार आहोत. आणि त्या ठिकाणी भंतेजींचं महापरित्राण पाठ, ज्या झाडाखाली आमचा बाप बोधिसत्व त्यांनी संकल्प केला नसता तर आज आमच्या जीवनाला आणि जगण्याला आणि मरण्यालाही अर्थ आला नसता. जे कुत्र्यासारखं जगणं आणि कुत्र्यासारखं मरणं वाटेला आलं होतं, त्या जीवनातून बाबासाहेबांनी आपल्याला जे मुक्त केलेलं आहे तो संकल्प भूमीला सगळ्यांनाच आवाहन करतो. मी याच्यासाठी म्हणत आहोत तुम्हाला, कारण गुजरात मध्ये आपला जो समाज आहे आणि त्या समाजाला म्हणजे ना आपल्याला माहित आहे की भीमा कोरेगाव हे जे ठिकाण आहे, भीमा कोरेगाव हे फक्त नाग विदर्भातले 150 लोक जायचे. पण ज्ञानज्योती भंतेजींनी जेव्हा चंद्रपूर पासून आणि ज्या रॅल्या चालू केल्या पंढरपूर भीमा कोरेगाव अशा, तर तेव्हा लाखो लोकांना ते स्थळ माहीत झालेलं आहे भीमा कोरेगाव. आणि म्हणजे आजचे भीमा कोरेगाव मी साक्षीदार आहोत याचा, की भीमा कोरेगाव हे आजचे सर्वांना माहीत झालेलं आहे हे याच्यामध्ये. आणि पंढरपूर हे जे ठिकाण माहीत झालेलं आहे, अनेक लोक सुरुवातीला पहिल्या वर्षीला आम्ही गेलो तर भंतेजीला म्हणजे बोलत होते, पण आज लोकांना माहीत झालंय की बाबासाहेबांचं ते वचन होतं, बाबासाहेबांनी मी सिद्ध करून देईन असं देहू रोडला जे सांगितलं 25 डिसेंबर 1954 ला, की पंढरपूरचा पांडुरंग आणि तिथलं विठ्ठलाचं मंदिर हे दुसरं तिसरं काही नसून बुद्धांचंच महाविहार आहे. मग हे पंढरपूर असो भीमा कोरेगाव असो, हे जगाच्या नकाशावर त्याचा प्रचार जर कोणी केला असेल तर आदरणीय भंते ज्ञानज्योतीजी यांच्या नेतृत्वात. म्हणून माझा एक उद्देश आहे, माझा एक मतलबही म्हणला तरी चालते तुम्ही. म्हणून हे संकल्पभूमी बडोदा हे गुजराती लोकांसाठी एक दीक्षाभूमीच आहे.
आणि त्या ठिकाणी जर आपण नाग विदर्भातले लोक जायला लागलो, भीमा कोरेगावासारखं त्याचं स्वरूप आलं पाहिजे, जेणेकरून गुजरातमध्ये बुद्ध धर्माच्या प्रचाराला जोड मिळेल आणि एक शक्ती प्रदर्शन एक त्या ठिकाणी आपल्याला संघटितपणा दाखवता येईल. म्हणून नाग विदर्भातले लोकच ते करू शकतात जिथे जिथे जे स्थळ आहे, कारण नाग विदर्भातल्या लोकांमध्ये ते ताकद आहे, धमक आहे आणि हे बाबासाहेबांनी ओळखलेलं होतं. म्हणून आपल्या नाग विदर्भामध्येच जे दोन नवे पंढरपूर, एक चंद्रपूर आणि नागपूर, आहे की नाही, बोधिसत्व बाबासाहेबांचं. म्हणून इथं बसल्या सर्वच उपासक उपासिकांनी एक तर ट्रॅव्हल्स करा, नाहीतर धम्मचेती बंदेशी संपर्क साधा, नाहीतर मग नवजीवन आणि ओखापुरी गाडी लागते अकोल्यावरून डायरेक्ट तुम्ही 21 तारखेलाच पोहोचा. म्हणजे 22 तारखेला रात्रभर महापरित्राण पाठ आणि 23 तारखेला सकाळी भंतेचं भोजन आणि त्या ठिकाणी विस्तृत अशी धम्मदेसला आणि आपण धम्म शोभायात्रा सुद्धा तिथे काढू. भगवंतांच्या अस्थींचंही तिथे दर्शन घेऊ. जवळच 30 किलोमीटर पावागड आहे, प्राचीन बौद्ध स्थळ, वर्ल्ड हेरिटेज, तिथेही तुम्ही नंतर जाऊ शकता भंतेची धम्मदेस कार्यक्रम. म्हणून तुमच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे. 23 सप्टेंबरला आपण सर्वांनी त्या ठिकाणी यावं असं मी सर्वांना भिक्खू संघाच्या प्रतीही असं जाहीर आवाहन करतो. आणि हे जे श्रावण अमावस्या, या श्रावण अमावस्याला जे यश आणि त्याचे 50 आणि इतर 5 मित्र, 5चे 50 झाले, ही जी मन आहे, या श्रावण अमावस्याला यशने प्रवचन धारण केली होती. जे 5 भिक्खू होते आणि 6वा इसी पतन लोकदायवर मनामध्ये यश आला होता, वाराणसीचा धने कुबेर श्रेष्ठीचा मुलगा. आणि आपण हे ऐकलं पाहिजे की सुजाताचा तो पुत्र होता यश, सुजाताची किरदार करणारी. तर या सुजाताला बोधगयेवरून वाराणसीला दिलं होतं. वाराणसी, काशी आणि बनारस ही एकाच शहराची नावं आहे. काशी, काशी म्हणजे काशाय वस्त्र धारण करणारा बुद्ध आणि त्यांचा भिक्खू संघ, म्हणून त्याला काशी म्हणतात. आणि आज ज्या ठिकाणी गंगा नदी आहे, तर ज्या ठिकाणी गंगा, वरुणा आणि अस्सी नावाच्या 3 नदीचा संगम आहे, बनारस घाट म्हणतो. एकेकाळी ती उपसंपदा भूमी होती. तुम्ही वरोऱ्याला उतरले तर आनंदवन चौकामध्ये उतरता का नाही आनंदवन चौकात? तर हे आनंदवन नावाचं महाविहार तिथे सम्राट अशोकांनी वाराणसीला बांधलेलं होतं. तर अशा पद्धतीने थांबू का? तर आदरणीय पूजनीय भदंत ज्ञानज्योतिजी महादेव या ठिकाणी त्यांचं आगमन होत आहे. तर अशा पद्धतीनं माऊल्यांनो या महापरित पाठ, या करणीय मेत्त सूत्राचा भगवंताने उपदेश केलेला होता. आणि यश आणि त्यांच्या 50 मित्रांची धम्मदीक्षेचा हा दिवस म्हणजे श्रावण अमावस दिवस. तर या निमित्तानं या ठिकाणी मी थांबतो. थोडा तांत्रिक बिघाड झाल्यामुळे माझा विषय तुमच्यापर्यंत पोहोचला नसेल. निश्चितच भौगोलिक, पुरातात्विक, सांस्कृतिक, ऐतिहासिक, आध्यात्मिक आणि सामाजिक या सर्वच विषयाच्या माध्यमातून मी धम्म सांगण्याचा प्रयत्न करतो. आणि तो मी छोटासा प्रयत्न या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला. जर मला वेळ मिळेल तर निश्चितच मी या नाग विदर्भातला चंद्रपूरचा आणि नागपंचमीचा विषयही अत्यंत महत्वाचा आहे, तोही मी कधीतरी विस्तार रूपाने आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करेन. या ठिकाणी थांबतो. भवतु सब मंगल, भवतु सब